राज्यातल्या लाडक्या बहिणी अस्वस्थ झाल्यात। गेल्या 2 महिन्यांपासून न मिळालेलं मानधन, अनेक ठिकाणी ई-केवायसी करण्यात येत असलेल्या अडचणी आणि योजना बंद पडण्याच्या अफवा हे त्यासाठी कारण आहे। ही अस्वस्थता दूर करण्यासाठी सरकारने आता नवं पाऊल टाकलंय। आता योजनेच्या लाभार्थींची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आणि त्या सगळ्याविषयी बोलणारा हा सविस्तर रिपोर्ट। राज्यातल्या लाडक्या बहिणी अस्वस्थ। हिंगोली वाशिम मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक। 2 महिन्यांचे हप्ते थकले, ई-केवायसी मध्ये अडचणी। आता प्रत्यक्ष पडताळणी होणार, तटकरे यांची माहिती। बहीण योजनेचे लाभार्थी आणखी कमी होणार। महायुती सरकारसाठी गेम चेंजर सिद्ध झालेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सध्या अस्वस्थ आहेत। 2 महिन्यांचे हप्ते मिळाले नसल्याने हिंगोली, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा यांसारख्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयाबाहेर लाडक्या बहिणींनी ही अशी गर्दी केली आहे। अनेक महिलांची ई-केवायसी अद्याप पूर्ण झालेली नाही आणि त्यामुळे त्या अस्वस्थ आहेत, तर काहींची केवायसी चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आक्षेपही आहे। ई-केवायसीची मुदत वाढवावी अशी मागणी सुद्धा या महिलांकडून करण्यात येते। त्यातच ही योजनाच बंद होणार अशा अफवा सुद्धा पसरत आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज आहेत। स्थानिक अधिकारी लाडक्या बहिणींची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्याला मर्यादा आहे। 10 महिन्यापर्यंत आमचे पैसे आले आणि 10व्या महिन्यात आम्हाला सांगितले की केवायसी करा लाडक्या बहिणीची। मग आम्ही नंतर केवायसी केली। मग केवायसी केल्याच्या नंतर पण आम्हाला सांगितलं की तुमची चुकली, नंतर पुन्हा करा। नंतर पुन्हा आम्ही केवायसी केली, पण तरी पण आमचा हप्ता आलेला नाही। 2 महिने झाले आमचा हप्ता थकीत राहिला। केवायसी 10व्या महिन्यात मी केवायसी केली होती 31 तारखेला, तर माझा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाहीये। तुमची केवायसी चुकली म्हणतात, पण ते म्हणतात आमची केवायसी झाली होती, सक्सेस दाखवली आमची, तरी पण नाही म्हणतात। मग याच्यावर काय आहे? 8 दिवस झाले इथे चक्रा मारत आहे आणि 2 महिने झाले, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा महिना मला आलाच नाही। माझ्या घरी मी एकटीच लाभ घेणेवाली असूनही मला तो लाभ मिळत नाही आहे। बऱ्याचशा महिला दररोज आमच्याकडे 200-400 महिला आमच्या कार्यालयाकडे येत आहेत। आम्ही त्यांना समजावता की बा तुम्ही अर्ज द्या, त्यांचे आम्ही अर्ज घेत आहे की आमची केवायसी चुकल्यामुळे आमचा लाभ बंद झालेला आहे। आमच्या कार्यालयाकडूनही शासन स्तरावर महिला बाल विकास विभागाचे सचिव, महिला बाल विकास विभागाचे आमचे आयुक्त यांच्याकडे केवायसी पुन्हा सुरू करून या सर्वांना लाभ सुरू करण्याबाबत कारवाई सुरू आहे। या सगळ्या प्रकाराची राज्य सरकारनेही दखल घेतली आहे। ई-केवायसी पूर्ण करू न शकलेल्या किंवा चुकीच्या पद्धतीने केवायसी भरलेल्या बहिणींना दिलासा देण्यासाठी प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची सूचना। लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सगळ्या लाभार्थ्यांना 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती। मात्र काही कारणास्तव ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आणि म्हणूनच योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे। राज्यातील सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना सुद्धा दिल्या गेल्या। महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रत्यक्ष पडताळणीच्या घोषणेनं आता आणखी गोंधळ उडण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका सुद्धा होतीये। निवडणूक आयोगाच्या काही निर्णयामुळे थोडासा विलंब जरूर लागला, परंतु कालच माझ्या विभागातर्फे जवळपास 400 कोटी रुपये आम्ही रिलीज केलेले आहेत। लाडक्या बहिणींनी त्याची चिंता करू नये, तुमचा हप्ता हा 1-2 दिवसात त्यांना जरूर मिळेल। निवडणुकीच्या तोंडावर जुळवाजुळव करायचा प्रयत्न केला। 14 तारखेला 15ला निवडणूक आहे। 14 तारखेला त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे घालून पुन्हा मतं मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला, महायुतीने, परंतु त्यामध्ये ते पैसे नसल्यामुळे काही कमी पडल्यामुळे सफल झाले नाही। आता पुन्हा पुढच्या निवडणुकीची वाट पाहावी लागेल असं मला वाटतं। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या डिसेंबर 2024 पासून घटत चालली आहे। डिसेंबर 2024 मध्ये राज्यामध्ये 2.5 कोटी लाभार्थी, जानेवारी 2025 दुहेरी अपात्र वगळून 2.41 कोटी, जानेवारी 2026 नियमांनुसार सुमारे 2.30 कोटी। प्रत्यक्ष पडताळणीमध्ये संख्या आणखी कमी होण्याची शक्यता। अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी 36,000 कोटींचा निधी देण्यात आला, मात्र प्रत्यक्षात या योजनेवर 43,000 कोटींचा खर्च गेल्या वर्षभरात झाल्याची माहिती आहे। या महत्वाकांक्षी योजनेचा महायुतीला लाभ झाला असला तरी राज्यामधील इतर विभागांमधील निधी या योजनेसाठी वळवण्यात आल्याचा आक्षेपही घेण्यात येतोय। ही योजना बंद होणार नाही असं सरकारच्या वतीनं ठासून सांगण्यात येत असलं तरी आता प्रत्यक्ष पडताळणीमधून लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यावर सरकारचा भरही दिसतोय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।